नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मे महिन्याच्या या अंतिम कालखंडात मकर राशीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात एक विचित्र शांतता आणि संतपणा अनुभवायला मिळू शकतो. तुम्ही घेतलेले निर्णय किंवा सुरू केलेले प्रकल्प अपेक्षेप्रमाणे वेग घेणार नाहीत, ज्यामुळे मनात काहीशी अस्वस्थता किंवा निराशा येण्याची शक्यता आहे. परंतु आचार्य विक्रमादित्य यांच्या मते हा संतपणा म्हणजे अपयश नसून वादळापूर्वीची शांतता आहे. ग्रहाचे फेरबदल तुमच्या कार्यपद्धतीची परीक्षा घेत आहेत. या काळात संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वरवर शांत दिसणारी परिस्थिती बॅकग्राऊंडला तुमच्यासाठी मोठ्या संधीची पायाभरणी करत आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या लोकांमध्ये या 10 दिवसात एक अद्भुत मानसिक बदल पाहायला मिळेल. तुमची विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता अचानक प्रचंड वाढेल. नोकरीमध्ये किंवा व्यवसायात कितीही किचकट समस्या आली तरी तुमच्याकडे अशा काही भन्नाट आणि नाविन्यपूर्ण कल्पना असतील की वरिष्ठ किंवा ग्राहक थक्क होतील. तुमची हीच आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची शैली तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे पाडेल आणि कार्यक्षेत्रात तुमचा एक वेगळाच दरारा निर्माण होईल. हा काळ मकर राशीसाठी सोपा नक्कीच नसेल. तुमच्यासमोर कामाचे नवनवीन ताण आणि आव्हानाचे डोंगर उभे ढाकलतील. कदाचित सरकाराचे सहकार्य न मिळणे किंवा अचानक कामाची डेडलाईन वाढणे अशा गोष्टी घडू शकतात. परंतु तुमच्या पाठीशी असलेले सकारात्मक ऊर्जा तुम्हाला सर्व संकटात ध्येयाने सामोरे जाण्याची ताकद देईल. आचार्याच्या मते या 10 दिवसात तुम्ही जे कठोर परिश्रम कराल त्याचे फळ थेट तुमच्या प्रगतीचा आणि पदोन्नतीचा नवा रस्ता खुला करेल. आव्हानांना घाबरून मागे हटू नका, कारण याच आव्हानांमधून तुमच्या यशाचा महामार्ग तयार होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून मे महिन्याचे हे शेवटचे 10 दिवस मकर राशीच्या लोकांसाठी कमालीचे ठरणार आहेत. जर तुमचे पैसे कुठेतरी बऱ्याच काळापासून अडकले असतील किंवा एखाद्या कामाचे पेमेंट रखडले असेल तर ते या काळात परत मिळण्याचे मजबूत संकेत आहेत. तुमच्या कुंडलीत धन प्राप्तीचे नवे मार्ग उघडताना दिसत आहेत. व्यवसायात अचानक धनलाभ किंवा नोकरीत आर्थिक फायद्याची बातमी मिळू शकते. उत्पन्नाचा प्रवाह वाढल्यामुळे तुम्हाला आर्थिक सुबत्ता जाणवेल आणि गेल्या काही दिवसापासून असलेला पैसा ताण कमालीचा कमी होईल. पैशाची आवक वाढवणार असली तरी आचार्य विक्रमादित्य यांनी मकर राशीला एक अतिशय गंभीर आणि धोक्याचा इशारा दिला आहे. धन लाभ होत आहे म्हणून अतिउत्साहात येऊन किंवा कोणत्याही प्रकारच्या अमिभाषाला बळी पडून घाईघाईत मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. विशेषतः शेअर मार्केट, लॉटरी किंवा कोणत्याही प्रकारच्या अनपेक्षित आणि सट्टेबाजीच्या व्यवसायात गुंतवणूक करणे सध्या पूर्णपणे टाळा. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा शॉर्टकटच्या नादात घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय तुमच्या कष्टाची मोठी पुंजी क्षणात मातीत मिळू शकतो. या काळात लोभ तुमच्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. आचार्यवाणीनुसार या 10 दिवसात मकर राशीच्या जातकांनी केवळ पैसा कमवण्यावर नाही तर तो सुरक्षित ठेवण्यावर भर दिला पाहिजे. ग्रहाची स्थिती अशी आहे की पैसा एका हाताने येईल आणि दुसऱ्या हाताने खर्च होईल. त्यामुळे अनावश्यक खर्च मोजमजेवर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर मे महिना संपू द्या आणि तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठेही सही करू नका. हा काळ आर्थिक नियोजनाचा पाया मजबूत करण्याचा आहे. संयम आणि हुशारीने वागल्यास तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करू शकाल. जर तुमचा लव्ह लाईफमध्ये गेल्या काही दिवसापासून तंतोतंत तोच किंवा थंडपणे आलेला असेल तर मे महिन्याचे हे शेवटचे 10 दिवस त्यात मोठी आग लावणार आहेत. होय, मकर राशीच्या लोकांच्या प्रेमाबाबत या काळात कमालीची रचनात्मक खुशी आणि रोमॅन्स परतवणार आहे. पार्टनरसोबतचे जुने वाद मिटतील आणि तुमच्यातील बॉन्डिंग अधिक घट्ट होईल. एकमेकांना समजून घेण्याची आणि एकत्र काहीतरी नवीन प्लॅन करण्याची छान संधी मिळेल. जर तुम्ही सिंगल असाल तर कदाचित कोणीतरी तुमच्या आयुष्यात एंट्री मारू शकतो, ज्यामुळे मनाची धडधड वाढणार आहे. पण थांबा, एका बाजूला लव्ह लाईफ टॅक्टवर
येत असताना कौटुंबिक आघाडीवर मात्र तुमची चांगलीच दमछाक होणार आहे. ग्रहाची नड अशी आहे की अचानक घरच्या जबाबदारीची ओझे तुमच्यावर वाढेल. घरातील कामात आणि इतरांचे हट्ट पुरवण्यात तुम्ही इतके व्यस्त व्हाल की स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य होईल. आचार्य विक्रमादित्य यांच्या मते मकर राशीच्या लोकांच्या मनात एक काळात एक विचित्र भावना निर्माण होईल की माझं स्वतःचंच काही आयुष्य आहे की मी फक्त घरचा चौकीदार म्हणून काम करतोय. ही भावना तुम्हाला चिडचिड करायला लावू शकते. या परिस्थितीवर मात कशी करायची? आचार्यांनी एक छान गुरुकिल्ली दिली आहे. कोणीही चौकीदार नसतं. प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. त्यामुळे घरच्यावर राग काढण्यापेक्षा संयम ठेवा. ही कोंडी तात्पुरती आहे. पार्टनर आणि कुटुंबीय यांच्या योग्य ताळमेळ ठेवा. स्वतःच्या मनातील अस्वस्थता शांतपणे संवाद साधून व्यक्त करा. जर तुम्ही या 10 दिवसात तुमचा राग आणि चिडचिड आवरली तर हेच कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले तुम्हाला पाहायला मिळेल. मकर राशीच्या लोकांनी सर्वात मोठी समस्या हीच असते की ती कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. पण मे महिन्याच्या या शेवटच्या 10 दिवसात तुमची ही सवय तुमच्या अंगाशी येऊ शकते. करिअर आणि कुटुंबाच्या नादात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे साफ दुर्लक्ष कराल. आचार्य विक्रमादित्य यांच्या मते या काळात ओव्हरवर्क केल्यामुळे तुम्हाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. तुमची एनर्जी लेव्हल अचानक झपाट्याने खाली येऊ शकते. शरीर तुम्हाला विश्रांतीचे संकेत देईल, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. या 10 दिवसात ग्रहाची नड तुमच्या आरोग्यावर, विशेषतः हाडांवर आणि सांध्यांवर थेट हल्ला करण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आधीपासूनच कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा सायटिकाचा त्रास असेल तर या काळात तो अचानक बळावू शकतो. सांधेदुखी तुम्हाला इतकी हैराण करू शकते की दैनंदिन कामे करणेही कठीण होईल. या त्रासाला असलेले काहीतरी साधं म्हणून अंगावर काढण्याची चूक अजिबात करू नका. ही तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घटा आहे. या ग्रहाच्या विघळल्यातून स्वतःला कसे वाचवायचे? आचार्यांनी स्पष्ट सांगितले की कितीही काम असले तरी स्वतःच्या शरीराला प्राधान्य द्या. कामाच्या अधूनमधून छोटे ब्रेक घ्या आणि रात्रीची झोप पूर्ण करा. जर सांधेदुखीचा त्रास वाढला तर लगेच डॉक्टरांचा किंवा निसर्ग उपचाराचा सल्ला घ्या. हा वेळ जिममध्ये जाऊन अवाजवी वजन उचलण्याचा किंवा स्वतःला त्रास देण्याचा नाही, तर योगासने आणि हलका व्यायाम करून शरीराला रिचार्ज करण्याचा आहे. लक्षात ठेवा, शरीर धड तर सगळं जग गोड. या 10 दिवसात मकर राशीच्या लोकांसोबत काहीतरी खूप अद्भुत आणि रहस्यमय घडणार आहे. तुमच्यातील सुप्त मानसिक शक्ती किंवा पूर्वाभासाची ताकद अचानक प्रचंड वाढणार आहे. आचार्य विक्रमादित्य यांच्या मते तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा समोरची व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल. तुमचा सिक्स्थ सेन्स इतका ॲक्टिव्ह असेल की तुम्ही विचार केलेल्या गोष्टी तंतोतंत खऱ्या ठरताना दिसतील. या दैवी संकेतांना आणि तुमच्या मनाच्या आवाजाला अजिबात कमी समजू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका. ग्रहाच्या एवढ्या मोठ्या उलथापालथीमुळे काही वेळा मकर राशीच्या लोकांच्या मनात उगाचच भीती, नैराश्य किंवा स्वतःबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. पण आचार्यांनी यावर स्पष्ट सांगितले आहे की स्वतःला कमजोर समजण्याची चूक करूच नका. या दिवसात तुमच्या आत ऊर्जेचा महासागर असणार आहे. फक्त ही एनर्जी चिडचिड करण्यात, नको त्या काळाच्या करण्यात किंवा वादावादीत वाया घालू नका. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे आणि ही ऊर्जा योग्य सकारात्मक कामात वळवा. मे 2026च्या या शेवटच्या काळात मकर राशीसाठी यशाची गुरुकिल्ली काय आहे? तर आचार्यांनी यासाठी गुरुवार आणि पंचमतिथी या विशेष उल्लेख केला आहे. या काळात तुमची स्वतःची पर्सनॅलिटी आणि तुमची निर्णय क्षमता इतकी प्रभावी असेल की तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीला तुमच्या बाजूने फिरू शकाल. नवीन योजना आखण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नकारात्मक विचार बाजूला ठेवा, आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या पूर्वाभासावर विश्वास ठेवून पाऊल पुढे टाका. या 10 दिवसातील तुमचे कष्ट तुम्हाला यशाच्या वेगळ्या शिखरावर घेऊन जातील.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.